नमस्कार मित्रांनो, मराठी बोला यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। महाडीबीटी अंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी बियाणे घटकासाठी अर्ज सादर केले होते, आता ते शेतकऱ्यांची निवड यादी प्रसिद्ध झालेली आहे। बऱ्याच शेतकऱ्यांना याचे एसएमएस देखील प्राप्त झालेले आहेत। ज्या शेतकऱ्यांची निवड झाली आहे अशा शेतकऱ्यांना मोबाईलवर एसएमएस देखील आलेले आहेत, परंतु काही शेतकऱ्यांना एसएमएस देखील आलेले नाहीत। मग आता ज्यांची निवड झाली त्यांना लाभ कसा मिळणार आणि ज्यांना एसएमएस आले नाहीत त्यांची निवड झाली आहे का किंवा यादी कुठे पाहता येते याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी जर आपण चॅनलवर पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून असंच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण अपडेट आपल्याला तात्काळ मिळत राहील। तर चला, आता ज्या शेतकऱ्यांना एसएमएस आले आहेत त्यांची तर निवड झालेली आहे हे 100% खरं आहे। त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं काही त्यांच्यासाठी किंवा त्यांना परत यादी पाहण्याची किंवा काही करण्याची आवश्यकता नाही। ज्या शेतकऱ्यांना एसएमएस आले आहेत त्या शेतकऱ्यांनी आपल्या तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधायचा। त्या मेसेजमध्ये दिलेला आहे, तुम्हाला स्क्रीनवर देखील मेसेज दिसत आहे की तालुका कृषी कार्यालयाशी पुढील 5 दिवसात संपर्क साधा आणि आपलं जे बियाणं आहे ते हस्तांतरित करा। आता या शेतकऱ्यांना बियाणं हस्तांतरित करण्यासाठी आपल्यासोबत आपलं आधार कार्ड असणं आवश्यक आहे, कारण ज्या शेतकऱ्यांची निवड झाली आहे त्यांची त्या ठिकाणी ओळख पटवणं आवश्यक आहे। या ओळखीच्या माध्यमातून तुम्ही तुमची शेतकऱ्यांची ओळख पटवून तुम्ही ते बियाणं हस्तांतरित करू शकता। आता काही ठिकाणी काही कृषी कार्यालयामध्ये शेतकऱ्यांची ओळख पटवण्यासाठी 7/12 किंवा अन्य एखादं कागदपत्र मागितलं जाऊ शकतं, परंतु साधारणपणे आधार कार्ड एवढं एकमेवच कागदपत्र त्या ठिकाणी तुम्हाला मागितलं जातं की ओळख पटवण्यासाठी आणि तुमचं बियाणं तुमच्या हस्तगत केलं जातं। आता ज्या शेतकऱ्यांना मेसेज आलेले नाहीत किंवा अर्ज केला होता परंतु एसएमएस मिळाले नाहीत त्या शेतकऱ्यांनी यादी कशी पाहायची किंवा यादीमध्ये आपलं नाव आहे का किंवा नाही हे कसं पाहायचं याची संपूर्ण माहिती आता स्टेप बाय स्टेप आपण जाणून घेणार आहोत। परंतु ज्या शेतकऱ्यांची निवड यादी किंवा मेसेज आलेला आहे त्या शेतकऱ्यांना या ठिकाणी कोणत्याही प्रकारची इथून पुढची माहिती पाहण्याची देखील आवश्यकता नाही, कारण त्यांची निवड झालेली आहे। ते त्यांच्या पद्धतीनं लाभ मिळवण्यासाठी तुमच्या तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधायचा आणि तुमचा लाभ हस्तांतरित करायचा। परंतु ज्यांना एसएमएस आले नाहीत त्यांनी कशा पद्धतीने यादी पाहायची याची माहिती आता यापुढे आपण पाहणार आहोत। तर चला, आपण यादी कशी पाहता येते याची संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करू। सर्वप्रथम आपल्याला गुगलवरती कृषी विभागाची जी संकेतस्थळ आहे, जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर यायचं आहे। आता याची जी लिंक आहे ती लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही थेट या पोर्टलवर येऊ शकता। तर या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी आता महाडीबीटी पोर्टलवर जो तुम्ही यादी पाहायला गेल त्या ठिकाणी पर्याय दाखवत नाही किंवा त्या पर्यायावर क्लिक केलं तरी देखील तो ओपन होत नाही, असं सर्व्हरचा प्रॉब्लेम होतो। या ठिकाणाहून जर तुम्ही गेलात तर या ठिकाणी तुम्हाला थेट जाण्याची लिंक दिलेली आहे, त्या लिंकवरून तुम्ही ती यादी पाहू शकता। आता या ठिकाणी याची जी लिंक आहे ती खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही या ठिकाणी येऊ शकता। या ठिकाणी आल्यानंतर महाडीबीटी यावरती क्लिक केल्यानंतर प्रथम अर्ज प्रथम प्राधान्य नुसार निवड यादी जी आहे हा पर्याय या ठिकाणी दिलेला आहे, यावरती क्लिक करायचं। यावरती क्लिक केल्यानंतर तुमची जी काय बाकीची माहिती आहे, तुम्ही कोणत्या घटकासाठी अर्ज केला, निवड कुठे झाली, कशी झाली, तालुका, जिल्हा, या सर्व घटकांची माहिती या ठिकाणी आपल्याला भरायची आणि त्यानंतर आपल्या भागातील ज्या निवड झालेल्या शेतकऱ्यांची यादी आहे ती यादी आपल्या समोर प्रसिद्ध होईल। आता या ठिकाणी बाब प्रकारामध्ये आपल्याला बियाण्यासाठी आपण अर्ज केला म्हणून बियाणे, औषधे, खते ही बाब निवडायची। त्यानंतर जिल्हा जो आहे तो जिल्हा, आपला जो जिल्हा असेल तो जिल्हा या ठिकाणी निवडून घ्यायचा आहे। जिल्हा निवडल्यानंतर आपला तालुका निवडायचा। आता तालुका निवडल्यानंतर जर तुम्ही तर शोधा या पर्यायावर क्लिक केलं तर तुम्हाला पूर्ण तालुक्यातील जेवढ्या शेतकऱ्यांची निवड झाली आहे त्या सर्व नावं या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील। आता तुम्ही याची जी काही यादी आहे ती यादी देखील या ठिकाणी एक्सपोर्ट टू पीडीएफ करून डाउनलोड देखील करू शकता। परंतु जर तुम्हाला तुमच्या गावांतर्गत किंवा तुम्ही ज्या ठिकाणाहून अर्ज केला ज्या गावातून त्या गावाची माहिती पाहिजे असेल तर या ठिकाणी तुमचं जे गाव आहे ते गाव निवड करायचं। तुमचं गाव निवड केल्यानंतर जे तुमच्या गावातील जेवढ्या शेतकऱ्यांची यादी निवड झाली आहे किंवा ज्या शेतकऱ्यांची निवड झाली आहे त्या शेतकऱ्यांची नाव तुम्हाला या ठिकाणी दाखवली जातील। या ठिकाणी तुम्ही गाव निवडून शोधा या पर्यायावर जर क्लिक केलं तर त्या ज्या गाव तुम्ही निवडला आहे त्या गावांतर्गत जेवढ्या शेतकऱ्यांचे अर्ज प्राप्त झालेले आहेत त्या प्राप्त झालेले म्हणण्यापेक्षा ज्या शेतकऱ्यांची निवड झालेली आहे त्या शेतकऱ्यांची या ठिकाणी आपल्याला नावं दाखवली जातील। एवढ्या शेतकऱ्यांची या ठिकाणी निवड झालेली आहे, जे काय नावं असतील ते नावं या ठिकाणी आपल्याला दाखवले, ज्यामध्ये अर्जाचा प्रकार असेल, अर्ज क्रमांक असेल, अर्जदाराचं नाव असेल, जिल्हा, तालुका, गाव, प्रवर्ग सर्व माहिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल। अशा पद्धतीनुसार आपण जे काय आपलं नाव, आपल्याला जर एसएमएस आलेला नसेल तरी देखील यादीमध्ये आपलं नाव असेल तर आपली निवड झालेली आहे असं आपण समजू शकता। आता निवड झालेल्या शेतकऱ्यांची यादी कशी पाहायची याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेतली। त्यासोबतच ज्या शेतकऱ्यांची निवड झाली आहे त्यांनी देखील कशा पद्धतीनं आपली पुढील प्रक्रिया पार पाडायची आणि आपलं जे काय बियाणं आहे ते कशा पद्धतीने हस्तांतरित करायचं, कोणाशी संपर्क साधायचा याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेली आहे। आपल्या कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधून आपण याची अधिक माहिती देखील मिळवू शकता की बियाण्याचं वाटप आता काही ठिकाणी जरी 5 दिवसाचा कालावधी दिला असेल तरी त्या कृषी कार्यालयाच्या माध्यमातून थोडे 1-2 दिवस मागे पुढे किंवा त्यांच्या नियोजनानुसार ते डिक्लेअर करू शकतात, वेळ निश्चित करू शकतात किंवा तारीख निश्चित करू शकतात। त्यानुसार त्यांच्याशी संपर्क साधून देखील आपण आपले बियाणं कधी आपल्याला हस्तांतरित किंवा कधी मिळेल याची विचारपूस करू शकता।
चला, दिलेली माहिती महत्त्वाची वाटली असेल, आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलवर जर पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असंच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण अपडेट आपल्याला तात्काळ मिळत राहतं. तर चला, धन्यवाद. आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट पॉईंट सोबत.